नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार संगनमत करून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करत असल्याचा गंभीर आरोप करत धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व ट्रॅक्टरवरील सफाई कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. शहरातील जेल रोड येथील क्युबाईन क्लबसमोर जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देऊनही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करून या कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेले किमान वेतन दिले जात नाही. प्रशासनाकडे वारंवार लेखी आणि तोंडी पाठपुरावा करूनही मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. या परिस्थितीला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून किमान वेतनचा निर्णय न झाल्याने सर्व सफाई कामगार बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहे. या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलनावर परिणाम होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. धुळे महानगरपालिकामध्ये गेल्या एक मे रोजी आम्ही संप लावला होता. एक मेला त्यावेळेस धुळे महानगरपालिकाचे अधिकाऱ्यांनी आपले स्थानिक आमदार अनुपभैया अग्रवाल अनुपभैयांकडे ते गेले आणि प्रशासनाने अनुपभैयाशी मीटिंग लावली. तर भैया साहेब 2-3 दिवस झाले आपले ठेकेचे कंत्राटी सफाई कर्मचारी यांनी संप पुकारलेला आहे. पण संप का पुकारलेला आहे तर संप आम्ही 2 वर्षापासून प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कायद्याच्या चौकटीत असताना आम्ही सर्व पत्रव्यवहार करत आहोत. कामगार अधिकारी मॅडम, आयुक्त मॅडम, कलेक्टर ऑफिस, SP साहेबांना, शहर पोलीस स्टेशनला वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. 2 वर्ष झाले सतत पाठपुरावा करून. मग ज्यावेळेस भैया साहेबांबरोबर मिटिंग लावली 3 तारखेला भैया साहेबांनी आम्हाला शब्द दिला का तुम्ही माझ्याकडे आले नाही आणि तुम्ही परस्पर संप लावला. भैया साहेब म्हणतात ज्यावेळेस आम्ही तुमच्या अगोदरचे जे आमदार होते फारुख शाह यांच्याकडे ज्यावेळेस गेलो तर त्यांनी आम्हाला फक्त शब्द दिलेला होता, लेखी पत्र दिलं नाही. म्हणजे काय मला भैया साहेबांनी उपायुक्त हेमंत निकम साहेब यांच्याशी चर्चा करली आणि रात्री 11-11:30च्या दरम्यान कामगार अधिकाऱ्याचे जे 2 लोक होते आमच्यासोबत आम्हाला संप मागं पुकारायला लावलं 3 तारखेला. आणि 3 तारखेनंतर आम्ही संप मागं घेतला. हे लेटर आम्हाला दिलं. पण आता हे लेटर देऊन भैया साहेबांच्या शब्दावर निकम साहेबांनी हे लेटर दिलं महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी, आयुक्त साहेबांनी. तरी या लेटरच्या किमान वेतनावर काही विषय घेतलेला नाही आहे. कारण किमान आमचा प्रथम मुद्दा किमान वेतनचा आहे. हे प्रशासन ठेकेदाराशी हातमिळवणी करून आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचं शोषण करत आहेत. म्हणून याच्याकरता आता 6 महिन्यानंतर आता आम्ही परत 1 हप्ता अगोदर त्यांना निवेदन दिलं, कागदपत्र दिले, सर्व कायदेशीर दिलं. पण कायद्याची अंमलबजावणी प्रशासन करत नाही आहे. याच्याकरता आता आम्ही बेमुदत संपावर पुकारलेला आहे. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.